आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. Yes, I completely. Look, Sonia, I'm sorry. Can you please handle this meeting? Yes, come in. Yeah, and keep me posted. Thank you. गुड मॉर्निंग आदित्य. Good morning. आज मी तुझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवलाय. घे. मी माझ्या पद्धतीने शिरा बनवलाय. तुला आवडतो ना म्हणून. ट्राय कर. मला ऍक्च्युली नको मला भूक नाही आहे सो मी नंतर अरे टेस्ट तर कर, आवडेल तुला. घे ना. घे घे. इलायची टाकली आहे शिऱ्यात. मला इलायचीवाला शिरा अजिबात आवडत नाही. पारू, तू सांगितलंस तिला? सगळं सांगायचं होतं की मला केळं कुस्करून टाकलेला शिरा आवडतो. इलायची मला सॉरी. अरे तिने सांगितलं होतं मला, पण मला असं वाटलं की तुला काहीतरी नवीन टेस्ट ट्राय करता येईल. सो बट नो प्रॉब्लेम. मी नेक्स्ट टाइम केळी कुस्करून शिरा करेन. लुक साजिरी. आदित्य, मला तुझ्या सगळ्या आवडीनिवडी समजून घ्यायच्या आहेत. तुला समजून घ्यायचंय. आणि पारू मला सगळं शिकवणार आहे. हे बघ साजिरी, त्यांनी एक्सक्यूज मी. पारू, अगं किती सुंदर दिसतेस तू. अहिल्या, राधेच्या रूपात पारू कशी आली? मी मगाशी म्हणाले होते की मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. ही आहे साजिरी. मगाशी मी म्हणाले होते की माझ्या आदित्याची राधा येणार आहे, पण तसं बघायला गेलं तर राधाला कधीच कृष्ण मिळाला नाही. म्हणजे राधा असो किंवा मीरा, त्यांनी कायमच कृष्णाची भक्ती करावी. आणि हे जितक्या लवकर राधाला लक्षात येईल तितकं बरं. तर ही आहे साजिरी आणि ही माझ्या आदित्याची रुक्मिणी आहे. आईला खरं सांग, म्हणजे आदित्यच्या लग्नासाठी मुलगी बघायला तू घाई करतेस.
असं नाही वाटत आहे का तुला? हा? श्रीकांतराव, तुमचं लग्न वयाच्या कुठल्या वर्षी झालं? त्या मानाने आदित्यचं लग्नाला उशीरच झालेला आहे. दादा, साजरी एक चांगली मुलगी आहे, माझ्या बघण्यातली आहे. जर सयादादाला आवडली असेल तर मग दुसरं काही बघायची गरजच नाही आपल्याला. नाही अहिल्या, ही चूक परत करू नकोस. आदित्यच्या बाबतीत आधीच एक चूक झालेली आहे, आता पुन्हा तीच चूक करू नका. तू तिला नीट पारखून घे. तुला योग्य वाटली तरच आपण पुढे जाऊ. बर. नाहीतर तू आजूबाजूला बघू शकतेस. ही पारू कुठे गेली? बराच वेळ झाला दिसली नाही. ती साजिरी सोबतच असेल. अच्छा, होईल, भेट होईल. साजिरी, 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 काय ग तू बहिरी आहेस का? कानाने ऐक. ओ, मला सगळं ऐकायला येते. बोला, काय म्हणताय? त्याचं काय आहे, मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. म्हणजे तू नवीन आहेस ना आमच्या घरात, म्हणून. म्हणजे म्हणजे एक मिनिट. सांगा ना, म्हणजे काय? तू नवीन आहेस या घरात, म्हणून तुला एक गोष्ट सांगायची होती. तू त्या फडतूस भिकारड्या मोलकर्णी सोबत, म्हणजे पारू, तिच्यासोबत जरा जास्तच मैत्री करतेस असं नाही वाटत? म्हणजे मला दिसतंय. हा, तुला वाटतंय की नाही आय डोंट नो, पण हा मला एवढंच सांगायचंय, ती ती पारूच तुझी दुश्मन आहे खरं तर. पारू आणि माझी दुश्मन, ती कशी काय? कशी काय? त्याचं काय आहे ना, आता मी हे बोलू नये खरं तर, पण आमचं आदित्य, त्याचं झालंय असं की तो सतत पारूच्या मागे पुढे असतो. अगं पारू 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 करून. आणि ती मूर्ख पारू, ती सतत आदित्य सर असा जप करत असते. सो जरा सांभाळून राहा, एवढंच सांगायचं होतं. ए, तुला हसायला का झालं? काय हो दामिनी काकू? एक मिनिट, काकू नाही. काय आहे, तेवढं वय नाहीये माझं. आणि हा, तुला जर रिस्पेक्ट द्यायचंच असेल तर दामिनी मॅडम म्हणू शकतेस मला. ओके काकू, आय मीन मॅडम. पण काय हो, तुम्ही आदित्यच्या काकू आहात ना, मग तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? अहो, तुम्ही तुमच्या पुतण्याबद्दल बोलताय. आणि राहिला प्रश्न आदित्य आणि पारूच्या मैत्रीचा, तर मला त्यांची मैत्री माहिती आहे. ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत.